दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका झाली आहे। त्याला जामीन मंजूर झाल्यानंतर आज सकाळी जेलमधून त्याची सुटका झाल्याची माहिती आहे। पुष्पा 2 सिनेमाच्या शोवेळी हैदराबादमधल्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। पुष्पा 2 सिनेमाच्या स्क्रीनिंग वेळी अल्लू अर्जुन तिथे पोहोचला। त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि हैदराबाद पोलिसांनी कारवाई करत त्याला अटकही केली होती। अमेय राणे आपल्याला अधिक अपडेट देतील। अमेय, या कारवाईबद्दल अनेक फॅन्सच्या तीव्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण की या कारवाईसाठी खरोखर अल्लू अर्जुन दोषी होता का, हा फॅन्सचा सवाल होता। कारण की उद्या जर एखाद्या क्रिकेट सामन्यात अशा प्रकारची घटना घडली तर आपण विराट कोहली किंवा रोहित ला सुद्धा आपण अशा प्रकारे शिक्षा देणार का, असा सुद्धा फॅन्सनी संतप्त सवाल केला होता। जी घटना घडली ती दुर्दैवी होती, तसं व्हायला नको होतं हे अल्लू अर्जुन आणि प्रत्येकालाच वाटतंय। परंतु यासाठी आयोजकांऐवजी हे त्या सिनेमाचा जो सुपरस्टार आहे त्याच्यासाठी त्याला पाहण्यासाठी ही गर्दी आली होती, त्यामुळे तो कितपत दोषी होता, त्यानं त्यांना बोलवलं होतं का, हे सगळे सवाल अनुसरित आहेत। परंतु या प्रकरणी पोलिसांनी जी कारवाई केली आणि त्यानंतर जो कायद्यातली कलमं लावली गेली तो सगळा भाग आहे। परंतु या प्रकरणी अल्लू अर्जुनला रीतसर अटक करण्यात आली, जामीन देण्यात आली। मात्र तरीही त्याला जो काही काळ जेलमध्ये राहावं लागला आणि त्यानंतर आता तो बाहेर आलाय आणि बाहेर आल्यावर सुद्धा फॅन्सची आपण गर्दी बघू शकतोय। त्यामुळे या सुपरस्टारची किती क्रेज असते सर्वसामान्यांमध्ये आणि सिनेमाचा आपल्यावर किती मोठा पडदा आहे हे सुद्धा आपल्याला यावेळी दिसून येत आहे। त्यामुळे अशा प्रकारे फॅन्सनी सुद्धा थोडी आपली जबाबदारी पाहणं गरजेचं आहे, बाळगणं गरजेचं आहे। कारण की प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा जातो गर्दीच्या ठिकाणी तेव्हा आपली काळजी आपण घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं। परंतु अशा प्रकारे जर एखाद्या अपघातात घटना घडते तेव्हा फॅन्सनी सुद्धा कुठेतरी थोडीशी आपली जबाबदारी लक्षात घेणं गरजेचं आहे। परंतु ठीक आहे, जो सिनेमाचा एक मोठा प्रभाव असतो आणि दाक्षिणात्य सिनेमांचं बोलायचं झालं तर तिथे सिनेमाची फार मोठी क्रेज आहे, बॉलिवूडपेक्षा मोठी क्रेज आपण नेहमीच पाहायला मिळतो। कारण की त्यांच्या सुपरस्टारचे जेव्हा पिक्चर असतात ते सकाळी त्याच्या सुपरस्टारच्या मोठ्या कटआउटला दुधाचा अभिषेक घालण्यापासून असे सगळे प्रकार जे आहेत ते आपल्याला दाक्षिणात्य सिनेमांच्या इथे पाहायला मिळतात आणि इथे सुद्धा तसाच काहीसा प्रकार होता। परंतु या प्रकरणी आता या फॅन्सच्या खरंय दाक्षिणात्य सेलिब्रिटीजची क्रेज किती असते ते आपणही पाहिलेलं आहे। आणि जसं तुम्ही म्हणालात की आपल्याला एखादा स्टार कितीही आवडत असला तरी सुद्धा स्वतःची काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे या सगळ्या चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये। अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।